काही गोष्टी तांत्रिक मुद्दे नीट क्लिअर व्हावे. आतापर्यंत ह्या एकूण कचरा घोटाळ्याच्या संदर्भात आम्ही प्रेसशी असा संवाद साधलेला नव्हता. आतापर्यंत झालेला एक टप्पा पूर्ण झाल्यामुळे आपण या आंदोलनाचा एक टप्पा पूर्ण झाला आणि त्यानंतर पुढं काय नेमकं आहे त्याच्यामध्ये असं सगळ्यांशी सविस्तर बोलण्याच्या दृष्टीनं आज आपल्याला सगळ्यांना बोलवलेलं आहे. 6 जानेवारी 2022ला आम्ही पहिल्यांदा हा विषय उचलला आणि आपल्याला माहिती आहे की त्या दिवशी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे फील्ड ऑफिसर आले, त्यांनी पंचनामा केला. ज्या पंचनाम्यावर डॉक्टर विजय पाटलांची पण स्वतःची सही आहे आणि त्या पंचनाम्यामध्ये स्पष्ट असं म्हटलेलं आहे की या ठिकाणी महानगरपालिकेनं पूर्ण अशास्त्रीय पद्धतीनं आणि पर्यावरणाला हानी पोचल अशा पद्धतीनं कचरा टाकलेला आहे. आता या संदर्भात त्याही वेळी काही कन्फ्युजन असं होतं की शेतकऱ्यांनी मागितले मग आम्ही टाकले तर काय दिलं. तर थोडं मी आपल्याला एक कागदांचा बंच दिलेला आहे, 14 कागद आहे. त्याच्यामध्ये पहिला जो कागद आहे तो माहिती अधिकाराचा आहे, ते मी नंतर बोलतो. दुसऱ्या कागदापासून 2 पानं की त्याच्यामध्ये पहिले पाठपुट पानं आहे. लँडफिल साईट या विषयामध्ये जे एक्सप्लेनेशन आहे, म्हणजे आपला जो कायदा झाला कचरा व्यवस्थापनाचा केंद्र सरकारनं कायदा केलेला कायदा आणि त्याच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्यानं त्याच्या संदर्भात केलेले म्युनिसिपल सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट अँड हँडलिंग रूल्स अशामध्ये या सगळ्याचा उहापोह केलेला आहे की त्या कशी व्यवस्था लावायची. त्या रूल्सच्या अनुषंगानं आणि कायद्याच्या अनुषंगानं एकदा प्रोसेसिंग प्लांटवर कचरा नेला की तो पूर्ण प्रोसेस झाल्याशिवाय म्हणजे त्यातनं जे फक्त इनर्ट मटेरियल राहते तेवढंच बाहेर काढायची परवानगी आहे. इनर्ट आणि जे डिग्रेडेबल नाही एवढंच मटेरियल बाहेर काढायची कायद्यानं परवानगी आहे. त्यामुळे मुळात तो कचरा तिथनं हलताच कामा नव्हता, तो हलवला गेला. तो हलवला गेला, किती क्वांटिटीत हलवला गेला तर महानगरपालिकेनं असं सांगितलंय की 4,38,607 क्युबिक मीटर इतका कचरा होता आणि आतापर्यंत त्यातला म्हणजे डिसेंबर अखेर 42% इतका त्यांनी कमी झालाय कचरा असं सांगितलं. आता 4,38,000चे 42% एवढी जी क्वांटिटी आहे, एवढी काय क्युबिक मीटर होईल आणि त्याचं जे काय दलात होईल तेवढी क्वांटिटी प्रोसेस करायची ह्या प्लॅन्टची कॅपॅसिटीच नाही आहे. ही उघड गोष्ट आहे. 2020 साली बायोमायनिंगचं कॉन्ट्रॅक्ट सुरू झालं महानगरपालिकेचं. 2020 फेब्रुवारीमध्ये त्यांना वर्क ऑर्डर दिल्यानंतर त्यांचं प्रत्यक्ष काम जे सुरू झालं ते जूनमध्ये झालं. तर जूनपासून पावसाळा पूर्ण होऊन 1-1.5 महिन्यापर्यंत त्या ओल्या कचऱ्यावर काहीच करता येत नाही, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळं एकूण 2 वर्षामध्ये त्यांना हार्डली 5 ते 6 महिने काम करायला मिळाले असं अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं. त्या प्लॅनची कॅपॅसिटी म्हणतात ते दिवसाला 500 टन पर डे अशी त्या प्लॅनची बायोमायनिंगच्या प्लॅनची कॅपॅसिटी आहे. त्या हिशोबाने जर बघितलं तर कमी झालेल्या कचऱ्याचं वजन आम्ही केलं म्हणजे जे स्टँडर्ड्स अवेलेबल आहे त्याच्यानुसार तर ते 1,00,000 टन एवढं होते. आता 1,00,000 टन कचरा प्रोसेस करायची आमची कॅपॅसिटी नसताना आमचा कचरा कमी झालाय आणि तो तिथं पडलाय. मग तुमचा अगदी रेकॉर्ड काढून जरी बघितलं तरी 50-60 हजार टन इतका कचरा हा तिथं पसरला गेला. ही वस्तुस्थिती 100% नाकारता येत नाही. तर हे करताना बेसिकली ही जबाबदारी कुणाची आहे तर त्यांनी त्याला इन्चार्ज इंजिनियर असं म्हटलेलं आहे, म्हणजे त्या प्रकल्पाचा इन्चार्ज इंजिनियर. आपल्याकडं सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचे प्रभारी हे डॉक्टर विजय पाटील आहेत आणि डॉक्टर विजय पाटलांच्या हाताखाली काही SITचं काम करतात. तर महानगरपालिकेनं या सगळ्या प्रकारावर एक चौकशी समिती नेमली आणि त्या चौकशी समितीनं म्हणजे मुळात असं झालं की आम्ही तक्रार केल्यानंतर त्याच दिवशी पंचनामा झाला, पण नोटीस निघायला 24 दिवस लागले, 18 दिवस लागले. त्या 18 दिवसात आम्हाला एकदा मोठं आंदोलनही करायला लागलं. म्हणजे आंदोलन झाल्याशिवाय MPCBनं पण नोटीस काढली नाही. चौकशी समिती 3ऱ्या दिवशी आम्हाला सांगितली की चौकशी समिती नेमली आहे. त्या चौकशी समितीनं आपला प्राथमिक अहवाल
प्रशासकांच्याकडे द्यायला जवळजवळ 1.5 महिना लावला. 1.5 महिना अहवाल लावल्यानंतर आम्ही तो अहवाल त्याच वेळेला मागितलेला. आम्हाला अजूनही त्या अहवालाची पूर्ण प्रत दिलेली नाही आहे. त्या अहवालाच्या अनुषंगानं काही त्यांनी काही ऍक्शन घेतली असं त्यांचं म्हणणं आहे. पण ती घेतलेली ऍक्शन ही झालेल्या एकूण गुन्ह्याच्या व्हॉल्यूम आणि ग्रॅव्हिटीच्या मानानं फारच निग्लिजिबल आहे. ह्याचं ते कारण असं देतात की त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टचे 2 कागद मी लावलेले आहेत. कॉन्ट्रॅक्टमध्ये अशा टर्म्स कंडिशन आहे की आपण त्याला 1000 रुपये दिवसाला दंड करू शकतो. तर 1000 रुपये दंड करून त्याचं जर भरणार असलं तर ते दंड लावणार 6 तारखेपासून. तर आपण कॅल्क्युलेट करू शकता त्याला टोटल पैसे दिलेले आपण 9 कोटी रुपये आतापर्यंत कॉन्ट्रॅक्टरला. आणि 9 कोटीच्या अगेन्स्ट काही हजारात त्याला दंड होणार आहे. नुकसान कोल्हापूरच्या पर्यावरणाचं झालं. त्याच्यामध्ये 2 विषय महत्वाचे आहेत. एक त्यातला पूर्ण पर्यावरणाचा विषय, कायदेशीर विषय, आणि दुसरा आर्थिक विषय आहे. आपल्याला माहित आहे की आर्थिक विषयामध्ये त्याला कागद सापडायला आणि काही त्याच्यातले ऑथेंटिक डॉक्युमेंट्स मिळायला जरा वेळ लागतोय. पण आपल्याकडे लिगल आणि पर्यावरणाच्या दृष्टीने सगळे कागद आता आपल्याकडे अवेलेबल आहेत. ह्या कायदेशीर विषयामध्ये पहिला गुन्हा दाखल व्हावं गरजेचं होतं महानगरपालिकेकडनं. तो महानगरपालिकेनं केलेला नाही आहे. या कारण म्हणजे ह्या प्लॅनचा इंचार्ज शेवटी जो पण आहे त्यानं या सगळ्या गोष्टींच्यावर लक्ष ठेवणं गरजेचं होतं. ते त्यांनी ठेवलेलं नाही आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं होतं. तर त्यांनी कारवाई थातूरमातूर एका ज्युनियर ऑफिसरवर केल्याचं आम्ही ऐकलं. त्याच्यावर कुठले डॉक्युमेंट आमच्याकडे नाही आहे. दुसरं पर्यावरण म्हणून आपण जर बघितलं तर तिथं शेतीची परिस्थिती अशी झाली आहे की जिथं त्यांनी कचरा पसरला ती शेत झाली उंच आणि बाकीची शेत आजूबाजूची जरा खाली राहिली. पाणी ज्यावेळी ओसरतंय त्यावेळी ओसरताना पाणी ह्या शेतातलं पहिला ओसरणार आणि मग बाकीच्या शेतात ते राहणार आहे. त्यामुळे तिथल्या शेतीवर पण त्याचा परिणाम 100% आहे. तो आपण नाकारू शकत नाही. आणि हे सगळं असताना एमपीसीबीनं प्रोसिजर म्हणून त्याला मुंबईला पाठवलंय. मुंबईला एमपीसीबीच्या सदस्य सचिवांना भारतीय जनता पार्टीनं पत्र पाठवलेलं आहे आणि त्याची जी काय सुनावणी होईल त्याच्यामध्ये तक्रारदार म्हणून आम्हाला घ्या अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे. यातला आणखीन एक महत्त्वाचा विषय असा आहे की पेमेंट कसं करायचं, त्या कॉन्ट्रॅक्टरला पेमेंट कसं करायचं याच्या टर्म्स अँड कंडिशन त्यांनी कॉन्ट्रॅक्टमध्ये घातलेले आहेत. त्याच्यामध्ये पीएच जाधव कॉन्ट्रॅक्ट असं एक मी मेन्शन केलंय. एकूण 19,75,00,000 ते टेंडर आहे. म्हणजे त्याच्यामध्ये 4,38,000 आणि जो काय वरचा क्युबिक मीटर पसरलेला कचरा आहे तो त्यांनी प्रोसेस करून हलवायचा. आणि जसं जसं लँड मोकळी होत जाईल म्हणजे कचऱ्याचा विषय मोजताना तो वजनात मोजत नाही. तर त्याच्यामुळं जेवढी लँड आता म्हणजे जेवढ्या जमिनीवर तो पसरलेला आहे जशी जशी जमीन ती मोकळी होईल तसं तसं पर्सेंटेज वाईज त्याला पेमेंट करायचं आहे. म्हणजे पहिल्या 10% लँडला फर्स्ट माइलस्टोन 10% ऑफ द प्रोसेस लँड टू बी रिक्लेम. म्हणजे 10% लँड त्यांनी रिक्लेम केलं की त्यांना 10% पेमेंट करायचं आहे. ते पहिल्या 4 महिन्याचं शेड्यूल. पुढचं 15% केलं म्हणजे टोटल 25% झालं की मग टोटल 15% पेमेंट करायचं आहे. असं करत 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 2 वर्षामध्ये त्यांनी हा पूर्ण कचरा संपवायचा होता आणि 2 वर्षामध्ये त्यांना पूर्ण पेमेंट व्हायचं होतं. पण आपण आता लक्षात घेतलं असेल तर त्यांच्या ऑफिशियल स्टेटमेंटमध्ये असं म्हटलं गेलं की 42% कचरा आम्ही उचलला आहे आणि 9 कोटीपेक्षा जास्त पेमेंट आता त्या ठेकेदाराला झाले. याचा अर्थ असा आहे की 40%ला पेमेंट व्हायला पाहिजे होतं 25%. 40% रँड रिक्लेमेशनला 25% पेमेंट व्हायला पाहिजे होतं. त्याच्याऐवजी पेमेंट झाले 50%. हा एक विषय अतिशय महत्वाचा आहे. आता हे सगळं कशासाठी केलं म्हणजे कचरा का पसरला त्यांनी असंच चालवत राहिले असते तर त्यांना तसे पैसे मिळत होते. तर याचं एकमेव कारण आहे की 2 वर्षात ते कॉन्ट्रॅक्टचे हे पिरियड 2 वर्षात होता कालावधी आणि त्याला ते 2 वर्षात संपवायचं होतं.
त्यांच्या दुर्दैवानं आणि कोल्हापूरच्या सुदैवानं ते दोन्ही गोष्टी करू शकलेल्या नाही आहेत. आणि त्यामुळं आता आमची मागणी अशी आहे की फेब्रुवारी 2022 अखेर त्यांचं कॉन्ट्रॅक्ट होतं, त्यांना एक्सटेन्शन दिलं गेलं असं आम्ही ऐकतोय, पण त्यांना एक्सटेन्शन देऊ नये. ऍज इट इज त्यांचं कॉन्ट्रॅक्ट आता टर्मिनेट म्हणजे संपलेलं आहे, तर ते ताबडतोब टर्मिनेट व्हायला पाहिजे. याचा दुसरा एक मुद्दा यातला असा आहे, हे जे सगळं पेमेंट झालेलं आहे हे करताना त्यांनी जी सिस्टीम वापरली आहे ते ड्रोन सर्वे म्हणतात. तर त्या ड्रोन सर्वेची त्यांनी डिटेल कुठली आम्हाला दिली नाही. आम्ही मागणी केलेली आहे माहितीच्या अधिकारात. तर हे सुद्धा ह्याचं नेमकी काय सायंटिफिक त्याचं काय मान्यता आहे याचा सुद्धा अभ्यास करणं गरजेचं आहे. आता हा कॉन्ट्रॅक्टर बद्दलचा जो सगळा विषय आहे, हा कॉन्ट्रॅक्टरचा विषय आणखीन एक त्याच्यामध्ये महत्वाचा असा आहे की स्वतः पी.एच. जाधव नावाची जी कोण व्यक्ती आहे त्यांना इतक्या सगळ्या दिवसात आम्ही कधी बघितलेलं पण नाही. त्यांनी इथं सब कॉन्ट्रॅक्टिंग केले असं आपण गृहीत धरू, कारण इथं कोणतरी काम करते म्हणजे सब कॉन्ट्रॅक्टिंग आहे. ते सब कॉन्ट्रॅक्टिंग ज्यांनी केलंय त्यांना ते सब कॉन्ट्रॅक्टिंग दिल्याचा कुठलाही कागद महानगरपालिकेनं आम्हाला दिलेला नाहीये. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट मध्ये तशी टर्म आहे की जर सब कॉन्ट्रॅक्टिंग करायचं झालं तर महानगरपालिकेची रितसर परवानगी घेऊन त्यांनी कॉन्ट्रॅक्टिंग करायचं. ते कॉन्ट्रॅक्टिंग त्यांनी तसं रितसर केलेलं दिसत नाही. दुसरा, आता अध्यक्षांनी आमच्या विषय जो मांडला की दिवसाला 25-30 डंपर एवढी वाहतूक तिथं व्हायची रोजची, ह्यामध्ये 10-15 तिथं डंपर वापरात आहेत. आता या डंपरच्या मालकांची नावं पण आहेत. आता ते कुणाचं कोण, कुठल्या अधिकाराचं कोण पाहुणं, ह्यानी त्याचा शोध चालू आहे, एक वेगळा विषय आहे. पण या डंपरना ऑन केएमसी ड्युटी असं लावायची कुठलीही परवानगी महानगरपालिकेनं दिलेली नाही. हे आपल्याला जे बंच दिलाय त्याच्या पहिल्या पानावर, माहितीच्या अधिकाराच्या पहिल्या पानावर मेन्शन केलेलं आहे. बेकायदेशीर त्याचा वापर करत होते ऑन केएमसी ड्युटी असा. आणि हे सगळं जर गृहीत धरलं तर कॉन्ट्रॅक्टर बरं, त्याच्यानंतर एमपीसीबीला जे उत्तर दिलं, एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांनी नोटीस मध्ये आपल्या असं स्पेसिफिक म्हणलेलं आहे. ते रिजनल ऑफिसर आहेत रवींद्र आंधळे, त्याने असं म्हणलंय की आय रवींद्र बंशीधर आंधळे इज कन्व्हिन्स, त्यांचं स्पेसिफिक वर्डिंग आहे की कन्व्हिन्स दॅट यू आर विलफुली डम्पिंग म्युनिसिपल सॉलिड वेस्ट इन द फ्लड प्रोन एरिया. हे एमपीसीबीच्या रिजनल ऑफिसरनी स्पेसिफिक आपल्या नोटीसमध्ये म्हटलेलं आहे. त्याला उत्तर देताना महानगरपालिकेच्या उपायुक्तांनी जे उत्तर पाठवले त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की दिस इज टू इन्फॉर्म यू दॅट नथिंग वॉज डन इंटेन्शनली और विलफुली आयदर बाय कोल्हापूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन और बाय कॉन्ट्रॅक्टर. इट वॉज ह्युमन एरर, मिस्टेक हॅपन ड्यू टू ओव्हरसाइट अँड सेम वॉज रेक्टिफाईड बाय द कॉन्ट्रॅक्टर विदाउट एनी डिले. त्यांनी या नोटिसीच्या उत्तरामध्ये असं म्हटलंय की तो कचरा जो टाकला गेला तो चुकून कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे टाकला गेला. त्याच्यामध्ये महानगरपालिका आणि ठेकेदाराने इंटेन्शनली काही केलेलं नाही आहे. आणि तो जो कचरा टाकला तो कॉन्ट्रॅक्टरनं परत उचलून नेला. इतकं धडधडीत खोटं या उत्तरामध्ये महानगरपालिकेनं दिलेलं आहे. आता भारतीय जनता पार्टीनं याचा सगळ्याचा फॉलो लिगल लेवलला सुरू ठेवलेला आहे. या सगळ्या प्रकरणाचा अभ्यास केला तर याचे मी सांगितलं तसे दोन पैलू आहेत. एक लिगल पैलू आहे आणि एक आर्थिक विषय आहे. आर्थिक विषय याच्यामध्ये 100% आहे. कुठलाही शेतकरी तिथला समोरून असं सांगणार नाही की मी पैसे दिले. पण एक शेतकरी आहे आमच्या रुपे साहेबांच्या माहितीतले की ज्यानं इतके पैसे घेतले की त्यानं त्याच्यात नवीन एक गाडी घेतली आणि त्याला सांगितलं तर तुझ्या पैशांनी गाडी घेतली. ही वस्तुस्थिती आहे. इतका मोठा गैरव्यवहार त्याच्यामध्ये आहे. हा विषय वारंवार आम्ही लावून धरला. याचं कारण हा फक्त एक पॉलिटिकल इश्यू नाही आहे, हा कोल्हापूरच्या दृष्टीनं फार गंभीर विषय आहे. हे जर असंच चालू राहिलं तर हळूहळू कोल्हापुरातले बरेच शेतवड आहे ही कचऱ्याखाली झाकली जाईल. त्यातनं लिचड निर्माण झालं तर ते अंडरग्राऊंड रिसोर्सेस त्याच्यामुळं प्रदूषित होत आहेत. आणि ते प्रदूषित झालेले जे रिसोर्सेस आहेत
ते 3 ते 4 किलोमीटर परिसरात होत आहे. म्हणजे जवळजवळ कोल्हापूर शहरातल्या सगळ्या विहिरी, सगळे बोरवेल्स हे प्रदूषित व्हायची शक्यता आहे. इतका गंभीर विषय आहे. महानगरपालिका याच्यामध्ये गंभीर नाही. आम्ही या विषयामध्ये सर्व स्तरावरच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी भेटलेलो आहे. उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त, प्रशासक या सगळ्यांना भेटलेलो आहे. पण ज्या पद्धतीने या विषयाचं गांभीर्य घ्यायला पाहिजे ते महानगरपालिका घेत नाही आहे. थातूर मातूर अगदी किरकोळ ऍक्शन घ्यायचं त्यांचं चालू आहे. त्या पद्धतीने त्यांनी काही नोटीस दिलेल्या आहेत. पण भारतीय जनता पार्टी या विषयाचा फॉलोअप असाच ठेवणार हे 100% आहे. आम्ही याची लिगल फाईट ऑलरेडी सुरू केलेली आहे. एमपीसीपी बरोबर आम्ही डायलॉगमध्ये आहोतच. दुसरं, आतापर्यंत भारतीय जनता पार्टीनं कधी अचानक आंदोलन केलेलं नाही. कुठलंही आंदोलन आम्ही सांगून रितसर करतो आणि रितसर केलेल्या आंदोलनातनं जे काय आउटकम निघेल त्याच्यावर पुढची आमची भूमिका अवलंबून असते. पण ह्या विषयामध्ये महानगरपालिकेचं पर्टिक्युलरली उपायुक्त रविकांत आडसू आणि डॉक्टर विजय पाटील ह्या दोघांचं अक्षम्य गुन्हा आहे असं आमचं मत आहे. आणि त्यामुळं या दोघांच्या विषयात आम्ही इथलं पुढं गरिबी काव्यानं आंदोलन करणार आहोत जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा की एका बाजूला पंचनाम्यावर सही करून मान्य करायचं की कचरा पसरला आहे आणि दुसऱ्या बाजूला म्हणायचं की आम्ही केलेलं नाही. तसं ही शुद्ध फसवणूक कोल्हापूरकरांची केलेली आहे. ह्या विषयात त्यांच्यावर आम्ही फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या दृष्टीनेही कायदेशीर माहिती घेत आहोत आणि ती प्रोसेस आम्ही लवकरच सुरू करू. विजय पाटीलना निलंबित केलं पाहिजे अशी आमची पहिली मागणी आहे. कारण ह्या सगळ्याला अल्टिमेटली ते जबाबदार आहेत. आता ठेका कोणावर आहे? पीएच जाधव, कारण ते संपले ना त्याची मुदत पण संपले असं. पीएच जाधव असं एवढंच नाव आहे त्याचं. पी फॉर पुणे, एच फॉर खाली, पीएच जाधव. त्या पीएच जाधवांचं आता ते म्हणजे बऱ्याच त्याच्यामध्ये आहेत विषय. कॉन्ट्रॅक्ट साईन केली त्यांची नावं नाहीत. कॉन्ट्रॅक्ट लिहिताना पहिला कुणाशी कुणाचं कॉन्ट्रॅक्ट आहे ते पैसे किती पैसे आतापर्यंत 9 कोटी रुपये दिलेले आहेत. एकूण जर आपण सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट टोटल बघितलं तर खूपच आहे. राहुल साहेब, आपण म्हटलं की बडे नेत्यांचं इथं बडे नेते कोण आहेत, काय नावं सांगू शकतात? बडे नेते म्हणजे जे सरकारमध्ये आहेत, जे महानगरपालिका इतके दिवस चालवत आहेत, त्यांचा हात असल्याशिवाय इतकं आम्ही इन्सिस्ट करू महानगरपालिका कचरा उचलत नाही, त्या अधिकाऱ्याची चौकशी लागत नाही. म्हणजे पैसे खावा कुछ भी करो चलता है. आंधळ दळते पुत्र पीठ खाते. म्हणजे जनतेचे पैसे कुणालाही न सांगता कसेही वाटायचे आणि ठराविक जणांनी वाटून घ्यायचे. याचा अर्थ हे जे आता सरकारमध्ये घटक आहे तेच महानगरपालिका चालवतात ना, त्यांच्याच हातात सत्ता होती. आता जे प्रशासन आहे त्यांना कोण आदेश देऊ शकते? सरकारमधले अधिकारी. त्यामुळं आमचं स्पष्ट मत आहे की या एकमेकाला पाठीशी घालणं, संगणमतानं पैसे खाणं हे महानगरपालिकेचा ह्या स्थायी भाव झालाय. आणि गेल्या कित्येक वर्षात सोयीचं राजकारण हे महानगरपालिकेत होत असल्यामुळे महानगरपालिकेची वाट लागलेली आहे. एकच मुद्दा फक्त सांगायचा राहिला म्हणून मेन्शन करतो मी. लँडफिल साईट असं सारखं आपल्या याच्यात बोलण्यात येते. लँडफिल साईट, तर लँडफिल साईट जी आहे त्याचे नॉर्म्स मी आपल्याला 5 पानं दिलेली आहे की लँडफिल साईट कशी असावी. याचे त्यातले कायद्यातले नियम दिलेले आहेत. कोल्हापूर महानगरपालिकेची नोटिफाईड लँडफिल साईट म्हणजे ज्याला गव्हर्नमेंटच्या सगळ्या मंजुऱ्या मिळाल्यानंतर जी लँडफिल साईट आपण वापरू शकतो ती एकमेव लँडफिल साईट टोपमध्ये आहे. आणि आपण जर त्या थोडासा त्यातल्या टर्म्स कंडिशनचा विचार केला तर कोल्हापुरात आत्ता जिथं कचरा टाकलाय किंवा यापूर्वी टाकलाय या दोन्ही ठिकाणी त्यांनी इनर्ट मटेरियल टाकले म्हणून टाकलेला कचरा सुद्धा अतिशय चुकीचा आहे. लँडफिल साईट आपल्याकडे जी डेव्हलप केली आहे त्या लँडफिल साईटला अजून परवानगीच नाही आपल्याकडं. मग त्याच्यावरचा खर्चाचा मुद्दा वेगळाच आहे. म्हणजे टाकळ्यावर जे तयार केलं आपण त्याच्यावर पण कोट्यवधीचा खर्च झालाय, त्याला अजून परवानगीच नाही आपल्याला. इनर्ट मटेरियल आणि बायोसाईड एवढ्या 2च गोष्टी त्यांनी त्या प्रोसेसिंग प्लांटवरनं हलवायच्या आहेत.
आणि त्याच्या व्यतिरिक्त जे काय हलवल तो कायद्यानं गुन्हा आहे. हे थोडंसं आपण सगळ्यांनी लक्षात घेऊन ते समोर आणणं हे थोडंसं आवश्यक वाटतं मला. कविता नरसोबावर काय म्हणजे काय तुमची काय माहिती काय त्यांनी कोल्हापूरची फसवणूक केली असं आमचं म्हणणं आहे. म्हणजे काय त्यांनी एका बाजूला म्हणतात कचरा पसरलेला तर मान्य आहे, एमपीसीबीने पण मान्य केलं ते. एमपीसीबी म्हणती की हा कचरा विलखुली टाकला असं आम्हाला वाटतंय. त्यांनी त्यांच्या अधिकाऱ्यानं सबऑर्डिनेट अधिकाऱ्यानं त्या पंचनाम्यावर सही केलेली आहे आणि ते दुसऱ्या बाजूला म्हणतात की आम्ही टाकलेला नाही आणि उचलून परत नेला. ही फसवणूक आहे आमची असं आम्हाला वाटतं. टाकला तो नजर चुकीने टाकला गेला असं त्यांचं म्हणणं. किंवा आम्ही एकदा महानगरपालिकेत गेल्यावर आम्ही म्हटलं की नोटीस का काढली नाही, तर ते म्हणले वेगवेगळे शब्द आणि हे नीट चुकीचं व्हायला नको, म्हणजे सरळ सरळ पाठीशी घालतात. आणि आम्ही जर आंदोलन केलं नसेल तर हे कधीच एकमेकाला मदत करू हे संपवायचा विषय. त्यामुळे अडसून आम्ही तिथं म्हणलं की किती दिवसात नोटीस काढणार आहे. त्यामुळे एकूण एकमेकाला पाठीशी घालण्याचा हटाव आहे. एकावन्न म्हणजे रविकांत अडसून मी एक असं तुमचा उपाय किंवा विजय पाटलांचा एक केला. पण आता यामध्ये प्रशासक यांची भूमिका कुठं देते प्रशासकाने आम्हाला असं सांगितलं की त्याची जबाबदारी जी दिलेली आहे त्या जबाबदार माणसानं त्याच्यावर ऍक्शन घेतली पाहिजे. त्याच्या पुढचं जे करायचं म्हणजे कर्मचाऱ्यावर ऍक्शन ती मी घेईन, पण मला रिपोर्ट तसा यायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि आम्हाला एक वाटते की सगळे एकत्र काम करतात आणि तिथलीच समिती जर चौकशी करणार असतील तर हा रिपोर्ट बरोबर आहे. म्हणजे ते एकमेकाला पाठीशी घालायचं काम करणार. आणि मग आधी आता असा अभ्यास करावा लागलो की बाहेरची चौकशी समिती नेमता येईल का, असं जे अजित म्हणला की लिगल सगळं करायचं आहे. त्यामुळे या बाबतीत त्यांच्या आता लक्षात आले की भारतीय जनता पार्टी हे पाठीशी घालणार नाही, म्हणून कुणाला तरी बळीचा बकरा करण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे आम्ही याच्याकडे नीट लक्ष देऊ नाही. तर समिती नेमण्याचा अधिकार शासकाला असतो ना. हा? समिती नेमण्याचा अधिकार शासकाला हो, असतो. आहेच की. पण आता काय झालंय प्रॉब्लेम की एका नगरपालिकेत काम करणारे हे सगळे अधिकारी आहेत, सगळे सबऑर्डिनेट आहेत. त्यामुळे एकमेकावर ऍक्शन घेणं कुठेतरी त्यांना धोक्याचं वाटते. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. घरफळाच्या संदर्भात एका सहाय्यक आयुक्तांच्यावर तोंडी आरोप झाले. तोंडी त्या दिवशी त्यांचा चार्ज काढून घेतला. त्या दिवशी आम्ही एवढं ढळढळीत पुरावे देऊन सुद्धा अजून चार्ज काढून घेतलेल्याचं काय माहिती नाही आम्हाला. अधिकृत आम्हाला त्यांनी द्यायला पाहिजे की हे आम्ही ऍक्शन टेकन केलेली आहे. आम्ही तुमच्या बातमीत वाचलं, आम्हाला त्याच्याबद्दल सत्यता नाकारायची नाही, पण अधिकृत आम्हाला अजून त्यांनी सांगितले नाही आम्ही ऍक्शन घेतली. आणि चार्ज काढून घेणं म्हणजे तुला फाशी व्हायची असली तर तू चल, तुला जन्म तू 7 वर्ष कठोर सश्रम काढावा असं ते गेलं. एवढा ते सुटण्याचा विषय नाही. आजच्या प्रेसमध्ये आपले भारतीय जनता पार्टी अध्यक्ष राहुल चिकोडे, माजी गटनेता अजित ठाणेकर यांनी या विषयाचा संपूर्ण अभ्यास करून किरीट सोमया आम्ही म्हणते ना, जसं सगळ्या हातात कागद असल्याशिवाय बोलणार नाही, तसं भारतीय जनता पार्टी पक्ष हातात सगळी कागद असल्याशिवाय बोलणार नाही. जे मांडले ते सगळं सत्य मांडलेलं आहे. यामध्ये बावड्याचे आमचे माजी नगरसेवक उर्पे आहेत, चंद्रकांत घाडगे माजी सभापती पण आहेत, आमचे नगरसेवक विजय खाडे आणि आमच्या मंडळाचे अध्यक्ष राजवर्धन. त्यामुळे ही प्रक्रिया जी झालेली आहे त्याचा पूर्ण अभ्यास करून त्यांना वेळोवेळी सूचना देऊन प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणी त्यांना रेड्यात धरतो ना, तशा पद्धतीनं हे पशुवैद्यकीय अधिकारी विजय पाटील आहेत, त्यांचा कारभार वादग्रस्तच आहे. अनेक वेळा त्यांच्या अनेक नागरिकांनी तक्रारी प्रत्येक ठिकाणी केलेली आहे. त्याचबरोबर जे उपायुक्तांनी जे अडचणींनी सुद्धा जे उत्तर दिले तेही आपल्याला माहित आहे की किती चुकीच्या पद्धतीने आहे. आता काल परवा आपल्या बिंदूला बघितलं तर तो कचरा तिथं जाळला, म्हणजे रात्रीच येऊन चोरून काय तिथं कचरा जाळायची गरज होती आणि ते कचरा जाळायचा आणि त्या ठिकाणी तो पुरावा एक नष्ट करण्यासारखा प्रकार त्या ठिकाणी केलेला आहे. माझं असं मत आहे की माणसाला आता सगळ्यात आरोग्य महत्वाचं आहे. या आरोग्यामध्ये आरोग्याची काळजी प्रशासनाने घ्यायची आणि प्रशासन जर चालवते तर माझं असं स्पष्ट मत आहे की या जिल्ह्याचे पालकमंत्री जे आहे त्या पालकमंत्री जिथं राहतात त्या पालकमंत्र्यांनी आपल्या बावड्यातल्या लोकांचं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आणलंय. जो कचरा तिथे एवढ्या मोठ्या प्रमाणात पडायला लागलाय, तिथे प्रदूषण व्हायला, त्या कचऱ्यातून 15 फुटावर ओढा आहे, त्या ओढ्यात ते पाणी कचऱ्याचं मिक्स होणार आहे आणि तिथून ते पाणी त्या नदीला जाणार आहे. म्हणजे त्या भागातल्या बोरिंगला पाणी, काही वर्षानं बोरिंगला पाणी ते कचऱ्याचं पाणी येणार आहे, प्रदूषित पाणी येणार आहे, विहिरीला प्रदूषित पाणी येणार आहे. याला जबाबदार कोण? तर पालकमंत्र्यांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे.
तुम्ही आरोग्य एका बाजूला थेट पाईपलाईन तर आणच ना पाणी, आता अध्यक्ष म्हणाले तसं ते तुम्ही आम्ही स्वप्नच बघालो या दिवाळी 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 ती होणार नाही ते नाही. आणि तुम्ही आपल्या पावड्यातल्या लोकांचं आरोग्य का धोक्यात घालायला आहे? आणि कचऱ्याचा प्रश्न ढीकच्या ढीक वास तिथं बघितलं तर जाऊ शकत नाही माणूस. हे काय पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना माणसांची काळजी असणार आहे. त्यामुळे ह्या विषयाचं गांभीर्य प्रेसवाल्यांनी कृपा करून, खरोखर हा खूप मोठा विषय आहे. आणि भ्रष्टाचार तर आहेच. कोण जाधव कॉन्ट्रॅक्टर कधी आलाय, कधी सब कॉन्ट्रॅक्टर दिलं, कुणाला दिलं, त्यांनी कोण काम करायला लागले तिथं, मनात येईल त्यावेळी ती कचरा उचला इथला लाईन बाजारचा आणि नेऊन टाका तिकडं. आणि जिथं टाकलाय त्याचं ज्या शेतकऱ्यांच्याकडे 4-4 लाख रुपये घेतात आम्हाला माहिती आहे. एका एकराला 4-4 लाख रुपये घेतलेले. आता त्याचं काही अग्रीमेंट झालेलं नाही, पण जमिनी देऊ शकतील असं वाटतं. आहेत देतात ना, आहेत काय तशी, एवढं कसं देऊ शकतील? आहेत तशी इथं आहे पुरावे आहेत तसे. जमीन तयार करायची आणि त्याचा उद्देश काय माहितीये काय, 4 लाख का द्यायचे प्लॉटिंग साठी. 10 लाख रुपये गुंठा एकाला देतात. पण घेणाऱ्याला माहित नाही की त्या प्लॉटिंग मध्ये खाली काय उकरले मारल्यावरती कचरा निघणार आहे, ते माहित नाही त्यांना. ही वस्तुस्थिती सगळी पावड्यातले आमचे माजी नगरसेवक आमचे पेट्रोलियम ते फक्त ह्याच्यातलं पेट्रोलियम बाकी पेट्रोलियम नाही ते मातीने मुजवून घेतले त्यांना काय आणि एक दुसरी- bucket मारलं तर सगळं कचरा बाहेर आणि दुसरी गोष्ट, बिहारची 20-50 लोक तिथं कामगार आणून त्यातली जी काही रोज माणसं बसवलेली आहे, तो जो काही खत निघतंय ती पोतीच्या पोती खताची रोज 25 किती पोती निघतात, किती मोठी 400-500 पोती ते विकतात खतानं. म्हणजे ह्या खूप मोठा मलिदा आहे, ह्या खूप मोठा भ्रष्टाचार पण आहे. आणि हे संगनमताने चाललंय. आयुक्तांना आमची विनंती आहे याची खरोखरच थर्ड पार्टीची समिती आणावी आणि चौकशी करावी आणि योग्य त्या दोषींच्यावर कडक कारवाई करावी. आणि पालकमंत्र्यांनी एकदा काहीतरी ह्या गोष्टीचा निकाल लावावा आणि सांगावं की मी माझ्या पावड्यातल्या लोकांचा इथला कचऱ्याचा प्रश्न मिटवेन, आरोग्य धोक्यात घालणार नाही आणि भविष्यात होणारा पण धोका मी टाळण्यासाठी काहीतरी ठोस पाऊल उचलेल, असं पालकमंत्र्यांनी काहीतरी स्पष्टीकरण करावं असं आमचं या ठिकाणी मत आहे. आणि फक्त आता साहेबांच्या बोलण्याचा विषयाला तेवढाच फक्त क्लिअर करतो एकदा. 2022 साली ही कॉन्ट्रॅक्ट सुरू झाली. कॉन्ट्रॅक्टचं सगळं डॉक्युमेंट डॉक्टर विजय पाटील यांनी केलं. आता याच्यानं निघणारे बाय प्रॉडक्ट्स बद्दल आम्ही एकदा मेन्शन केलेलं होतं की त्याच्यामध्ये RDF म्हणून एक असते, खत तयार होते, त्यातनं मेटल वेस्ट निघते, असं बरंच मोठ्या प्रमाणावर मटेरियल निघते ज्याला मार्केट व्हॅल्यू खूप आहे. तर हे महानगरपालिकेला त्यातलं काही घ्यायचं नाही असं कॉन्ट्रॅक्ट मध्ये असल्यामुळं त्या विषयात तुम्ही बोलणार नाही म्हणतात महानगरपालिका. हे कॉन्ट्रॅक्ट करणाऱ्याला माहित होतं की ह्याच्यामध्ये पैसा भरपूर आहे. आता RDF नावाचं जे मटेरियल आहे म्हणजे रिफ्यूज डिराइव्ड फ्युएल असं त्याला नाव आहे. हे सिमेंट प्लांट मध्ये इंधन म्हणून वापरतात. याची जर बाजारातली ऍव्हरेज किंमत बघितली म्हणजे व्हेरिड आहे ती 130 रुपयापासून 270 रुपयापर्यंत आहे. तर साधारण 200 रुपये आपण पकडू एका महिन्यात. काय 200 रुपये किलो नाही सॉरी टन, 200 रुपये टन. तर 200 रुपये टन एका महिन्यात 1034 टन एवढं RDF दिलेलं आहे. आता त्यांनी दालमियाकडनं पत्र घेतलं की PH जाधवांनी मला काय RDF पाठवलेलं नाही, मी पैसे दिले नाही. दालमियाला PH जाधव पाठवत नाही. PH जाधवच्या मध्ये एक एजंट आहे, तो त्याला देतो आणि तो पुढे पाठवतो. हे अशी चेन आहे. आणि आता आम्ही महानगरपालिकेला तेच म्हटलं की साधारण जर तो प्लॅन चालवायला घेतला आणि नीट चालवला तर महानगरपालिकेला 1.5-2 कोटी रुपये महिन्याला उत्पन्न मिळत ना. त्याचं संपलेलं कॉन्ट्रॅक्ट का तुम्ही कंटिन्यू करताय असा विषय आहे.